चला तर मंडळी, आज ना संध्याकाळच्या वेळी मस्त चटपटीत चटकदार असं खावंसं वाटलं, पण बाहेर जाऊन खाण्याची अजिबात इच्छा नव्हती। म्हटलं घरच्या घरी घरात असलेल्या साहित्यात बनवूया। तर इथे ना मी 50 ग्रॅम चिंच आणि 100 ग्रॅम गूळ गरम पाण्यामध्ये थोड्या वेळांपूर्वी भिजवलं होतं। तर गूळ आणि चिंच छान भिजलेले आहे। हाताने चुरून सगळा असा चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे। बाहेर अजिबात कचरा नसलेली सीडलेस चिंचासुद्धा मिळतात। त्या जर स्वच्छ चिंचा तुम्ही भिजवल्या असेल तर तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल। या चिंचांमध्ये आता चिंचोके त्याच्या रेषा वगैरे आहे, म्हणून मी या पद्धतीने असं चांगलं चुरून गर काढून घेतला। आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिंचगुळाची चटणी करायची आहे त्यावरच गाळणी ठेवली आणि हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे, म्हणजे चिंचगुळाचा संपूर्ण पल्प खाली राहील आणि चिंचेचा जो काही कचरा आहे चिंचोके वगैरे ते वरती राहील। एकदा आपण हलक्या हाताने दाबून छान हे गाळून घेतलं, पण त्यामध्ये आणखीन गर आहे, म्हणून थोडंसं पाणी घालून परत एकदा हलक्या हाताने असं कुस्करून घेऊया आणि परत एकदा गाळून घ्यायचं। या पद्धतीने चिंच गूळ आपण छान असं गाळून घेतलं। प्रमाण लक्षात घ्या, 50 ग्रॅम चिंच त्यासाठी 100 ग्रॅम गूळ। हवं तर तुम्ही 50 ग्रॅम खजूर सुद्धा यासोबत भिजवू शकतात, पण ते तुम्हाला मिक्सरला बारीक करावं लागेल। थोडंसं मी पाणी घातलं। आता चटणी शिजवायची आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, आणि ही चटणी ना कमी आंबट जास्त गोड अशी असते, म्हणून 4 चमचे मी साखर घातली। छान चव येते। तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही थोडासा गूळच वाढवा। याला छान उकळी आलेली आहे। कमी आचेवरती ही चटणी हलकी दाटसर आणि शायनी होईपर्यंत शिजवून घ्यायची। तर कमी प्रमाणात होती, म्हणून एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ही चटणी मस्त शिजली आहे। यावर एक चकाकी आली आहे, जरा दाटसर झाली आहे, आणि गार झाल्यानंतर ही आणखीन दाट होते। यापेक्षा जास्त शिजवली तर खूप चिकट होते गार झाल्यावर। चिंचगुळाची चटणी गार होते तोपर्यंत पहा, 5-6 काश्मीरी मिरच्या मी काही वेळापूर्वी भिजवल्या होत्या। यामध्ये 6-7 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालायचं। गरजेनुसार पाणी घालून ही लसणीची चटणी आपण तयार करून घेतली। ठेल्यावर ते लोक भेळमध्ये ही चटणी आवर्जून घालतात। चिंचगुळाची चटणी ही गार झाली, फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर वापरू शकतो। आज आपण मस्त चटपटीत ओली भेळ करतोय, तर ओल्या भेळसाठीचा संपूर्ण ठेला माझा तयार आहे। मोकळ्या ढळढळीत भांड्यामध्ये 3 वाट्या मी चुरमुरे म्हणजेच मुरमुरे घेतले। 1.5 वाटी त्यामध्ये फरसाण घातला, बारीक शेव घातलेली आहे आवडीनुसार, अगदी किंचित मीठ घातलं। सगळ्या जिन्नसांमध्ये मीठ आहे, जास्त घालू नका। चाट मसाला घातला आणि हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। असं मोठं ढळढळीत भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला ही ओली भेळ भरभर मिक्स करता येते। आता संपूर्ण कोरडे जिन्नस छान मिक्स केले। यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरलेली काकडी घातलेली आहे, कोथिंबीर घातली आणि लिंबाचा रस घातला। फक्त लिंबाच्या रसची क्लिप तितकी मिस झाली। आता यामध्ये 2 चमचे मी लसणीची चटणी घातली, आणि भेळ तुम्हाला कितपत ओलसर हवी आहे त्यानुसार चिंचगुळाची चटणी घालायची। ही चटणी आपण जास्त गोड कमी आंबट अशी करतो, नाहीतर भेळ खूप आंबट लागते। चिंचगुळाची चटणी घालून छान असं मिक्स केलं। इथे मी थोडी कमी ओलसर ठेवली आहे, कारण आपल्या महाराष्ट्रात कसे भरीव मुरमुरे मिळतात तसे इकडे मिळत नाही, खूप पोकळ असतात। जास्त चटणी घातली तर लगेच भिजरट पडतात आणि भेळ मऊ पडते, म्हणून मी जरा कमी घातली। छान भेळ मिक्स केली आणि लगेच सर्व करायची, म्हणजे खाताना कुरकुरीत राहते। वरतून सजावटीसाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव घातली आणि सोबत कैरी ठेवली। तुम्हाला हवं तर कैरी बारीक चिरूनही घालू शकतात। अगदी झटपट घरात ठेवलेल्या साहित्यात ओली भेळ तयार झाली। हवं तर तुम्ही यामध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या किंवा पापडी चुरून घातली तरीही चालेल। तुम्हाला हवं असेल तर हिरवी चटणी सुद्धा तुम्ही घालू शकतात। टेस्ट करून पाहूया। अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात अप्रतिम चवीची चटपटीत भेळ तयार झाली। बाहेरचं अस्वच्छ खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा। आजच चटण्या करा आणि भेळ करायला घ्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।